तानाजी सावंतांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा। सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। सरकारमधून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे असं उमेश पाटील म्हणाले। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं तानाजी सावंतांनी वक्तव्य केलं होतं। राष्ट्रवादी सोबत असल्यानं उलट्या होतात। सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीत महाभारत। काँग्रेस राष्ट्रवादीची आपल्याला ॲलर्जी आहे। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय। सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील नेत्यांनी थेट सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसे ॲलर्जी म्हणतोय पुढे खाली उलट्यावर चालवतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी माणूस बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचा पोरगा आहे आता तू असं कर बापाला थोडा जम दिला की नीट झाला होत नाही। ते जोपर्यंत तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमच्या मंत्र्यांनी कुणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊ नये। तात्काळ तानाजी सावंत नावाच्या वादग्रस्त मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी। आरोग्य मंत्र्यांचं वक्तव्य ऐकून अशी वक्तव्य ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं अशी विनंती उमेश पाटलांनी अजित पवारांना केली आहे। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? मुख्यमंत्री महोदय आदेश देतात आणि आम्ही मंत्री मंडळाचे सर्व सहकारी त्याची अंमलबजावणी करतात। म्हणून मला असं वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर जे काही भाष्य करायचं आहे ते करतील। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तानाजी सावंतांच्या प्रश्नावर बोलणं टाळलंय। तानाजी सावंत असं म्हणाले की मला बाकीचं कोणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता साहेब। तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते असं म्हणत रुपाली ठोंबरेंनी तानाजी सावंतांवर निशाणा साधलाय। गिरीश महाजनांनी मात्र यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल अजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात, ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील। नाही मला त्यांना कुठे उलट्या झाल्या वगैरे मला काही माहिती, मी माहिती घेतो कुठे काय झालं म्हणून मग नंतरच बोलू या विषयावर। विरोधकांनी देखील तानाजी सावंतांच्या दादा गटावरील विधानावरून टीका केली आहे। या महायुतीच्या सरकारमध्ये भयानक महाभारत चाललेलं आहे आणि पुढे अजून काय काय आपल्याला बघता मिळेल। भारतीय जनता पार्टी असेल RSS असेल यांनी हे मान्य केलंय की अजित पवारांना सत्तेमध्ये सहभागी घेऊन काहीच उपयोग झाला